नमस्कार माऊली. आज तुला एक गंमतशीर गोष्ट सांगू म्हणतोय. उन्हामध्ये आपण असं रस्त्याने चालत असताना अगदी पावलो पावली मृगजळाचा सहवास आपल्याला लाभतो. पाहायला गेलं तर पाणी दिसतं, पण पुढे गेलं तर काही नाही, कोरडे पाषाण. पण तरी सुद्धा आपण त्याच्या मागे जाण्याची आस काही सोडत नाही. आणि माऊली, हीच खरी लालसा असते आपल्या जीवनातली. ते सर्व काही आपल्याला मिळावं म्हणून आपण परमेश्वराचा अगदी धावा करतो, प्रार्थना करतो आणि देवाला अक्षरशः भाग पाडतो की त्याने आपल्या इच्छा पूर्ण कराव्यात म्हणून. पण ही प्रार्थना जर मनापासून केलेली नसेल, ही चुकीच्या दिशेनं जात असेल किंवा जाणीवपूर्वक वाम मार्गाचं आचरण होत असेल, तर मग मात्र त्याचे अत्यंत गंभीर परिणाम भोगावे लागतात. काय मी काय म्हणाले होते? माझ्या नशिबात साम्राज्ञी होणे हेच लिहिले आहे आणि तसेच घडले की नाही? माझी स्वप्ने सत्यात उतरताना मी बघते आहे. अगं ताई, 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 अगं थांब. अगं मला त्यांची इतकी आठवण येते की काय सांगू. कधी एकदा त्यांच्या महालात जाऊन सिंहासनाचे दर्शन घेईल असे झाले आहे बघ. ताई साहेब, तुम्ही इतक्यात आपली पाऊले जमिनीवरून हवेत घेऊ नका. ते राजकुमार आपल्याला योगायोगानं भेटले इतकेच. तुला काय कळणार? प्रेम हे एका भेटीत नाही, एका दृष्टीत होत असते आणि ते मला जाणवले आहे. हे वाक्य मला सांगून काहीही होणार नाही. आणि काय ग, तुमच्या त्या एका भेटीत असे काय घडले? ना त्याने तुला विवाहाची मागणी घातली, ना ते विवाह उत्सुक आहेत असं सांगितले. हा, आणि थांब, आपण ही चर्चा तरी का करत आहोत? आणि तुला हे समजत का नाही की ते राजकुमार आहेत? आपण सामान्य घरातील कन्या, ते तुझ्याशी विवाह का करतील? सरासर विचार कर जरा. छे, तुझा हा नकारात्मक विचार करण्याचा ध्यास कायमच मला खटकतो. कधीतरी माझ्या चांगल्याचा विचार कर. तोच करतेय ताई, आणि त्यातूनच तू शहाणी व्हावीस असं सांगतेय. अगं भविष्यात विवाह सोड, त्यांनी तुझी ओळख जरी ठेवली ना तरी भरून पावले असं समज. हे बघ, हे नाते इतके सहजासहजी संपणारे नाहीये. त्यांच्या त्या एका दृष्टीत मी माझ्या प्रती प्रेम बघितले आहे. बघ, उद्या तेच येतील माझ्या आयुष्यात, स्वप्नातील राजकुमार बनून, शूरवीर होऊन, घोड्यावर स्वार होऊन, आणि मला घेऊन जातील. हे दिवा स्वप्न बघणे आता थांबवताय. नसत्या अपेक्षा ठेवू नकोस, कारण या अपेक्षा जर भंग झाल्या तर त्यांचा त्रास सहन करणं क्लेशदायक आहे ताई. ऐक माझे, पिताश्री आपल्याला अनिरूप स्थळे बघायला गेले आहेत. त्यात त्यांना यश लाभेल आणि ह्यातच आपलं हित आहे. ताई, आणि ताई, तुझं हे वर्तन मला नाही आवडले. तू राजकुमारांना असे का सांगितलेस की त्या औषधी वनस्पती तू आणायला लावल्या होत्यास? अर्थातच त्यामुळेच तर त्यांना वाटेल की मी त्यांच्यात तोडीस तोड आहे म्हणून. शस्त्रविद्येत पारंगत, शिवाय वैद्यकीय ज्ञानात हातोटी, ज्यामुळे निश्चितच त्यांचे प्रेम माझ्यावर निर्माण होईल. छान, परंतु जेव्हा त्यांना सत्य. पिताश्री, पिताश्री, पुत्री, कुठे होता तुम्ही? तुम्हा विना माझा प्राण तिळतिळ तुटू लागला होता. किती ती प्रतीक्षा करावा याची? हा, अहो पिताश्री, उलट आम्हीच तुमचा शोध घ्यायला या गावातून परगावी गेलो होतो. माझा शोध? आणि तो का बरे? कारण आम्हाला असे समजले होते की आपल्या गावात वाघाने धुडगूस घातला आहे आणि सगळे गावकरी त्याला हुसकावून पलीकडच्या गावी धाडणार आहेत. हे ऐकून आम्ही भयभीत झालो, कारण आपण त्याच गावी असणार आहात हे आम्ही जाणून होतो. आणि म्हणून तुम्हाला शोधायला आम्ही वनात सुद्धा गेलो. किती काळजी म्हणावी पित्याची तुम्हा दोघींना. आणि सरिता, तू इतकी समंजस झाली असशील असे मला वाटले नव्हते हो. तुझी हीच तत्परता बघून मला सुखावल्यासारखे झाले आहे. खरोखरच माझी थोरली कन्या खूप मोठी झाली हो. पिताश्री, तुम्ही कधी मला मोठी समजलाच नाही. होय. असो,
परंतु पिताश्री, मला आनंद ह्या गोष्टीचा होतो आहे की तुम्ही परगावी काही गेला नाहीत. आता यात आनंद का व्हावा? कारण तुम्ही परगावी गेला नाहीत याचा अर्थ तुमची कोणाशी भेट झाली नाही, आणि तुमची कोणाशी भेट झाली नाही याचा अर्थ तुम्ही आमचा विवाह देखील निश्चित केला नाही. काय सांगावे आता, हे सर्व नियतीनेच केलेले आहे. अहो पिताश्री, हे सारे नियतीनेच घडवून आणले आहे. पिताश्री, तुम्ही तिच्याकडे लक्ष देऊ नका. ती सध्या भलत्याच स्वप्नांच्या नगरीत आहे. पिताश्री, आता ही स्वप्नांची नगरी सत्यात अवतरणार आहे. कुणी मला स्पष्टपणे सांगणार आहे का नेमके काय घडले आहे ते? अहो पिताश्री, आता आमच्या विवाहाची चिंता करण्याची तुम्हास आवश्यकता नाही, कारण आमचे विवाह ठरलेले आहेत. नियतीनेच ते ठरवलेले आहेत. केवळ 2 दिवस, ह्याच काळात ते निश्चित होतील बघा. 2 दिवसात विवाह निश्चित होतील? हे काय आहे? हे कसे शक्य आहे? सांगा मला. मला न विचारता न सांगता हे घडलेच कसे? 2 दिवस? अरे महादेवा, अरे कसले 2 दिवस? अरे आजच आपण तुझ्या पुत्रींचा विवाह निश्चित केला नव्हे का महादेवा? काका, तुम्ही हे काय सांगत आहात? सत्य तेच बोलतोय. अरे याच्याच संमतीनं आज तुम्हा दोघी पुत्रींचा विवाह माझ्या भाच्यांशी निश्चित केला आम्ही. माझ्या वा वा. अरे अरेच्छा, विवाहाची वार्ता ऐकून बहुतेक लाजल्या वाटतं दोघी. ताई, ताई अगं काय करते आहेस? वनिता, तू माझ्या मध्ये पडू नकोस हा. अन्यथा माझ्या क्रोधास तुला देखील सामोरे जावे लागेल. ताई अगं, पण इतका क्रोध करण्याजोगे झाले तरी काय? काय झाले हे तू विचारते आहेस? आता जे काही बाहेर घडले ते तू पाहिले नाहीस, ऐकले नाहीस का? बघून देखील दुर्लक्ष करते आहेस? मान्य आहे, जे काही घडले ते अनपेक्षितच होते, परंतु आपण याच्यावर सविस्तर चर्चा करू पिताश्रींसोबत. चर्चा कशासाठी? त्यांना आपले हृदय समजणार आहे. ते म्हणतात ना, दैव देते आणि कर्म नेते. इथे दैव दयेने माझी प्रेम कथा नुकतीच फुलू बघत होती, परंतु घडताना तर सर्व विपरीतच घडत आहे. ताई अगं शांत हो. मला सांग, पिताश्रींच्या मनात सदा सर्व काळ कोणती चिंता असते? आपल्या विवाहाची. आणि त्यांच्या मनावर याचे किती ओझे आहे याचा प्रत्यय आपल्याला आला आहे. आणि म्हणून मला वाटते की पुत्री म्हणून आपण त्यांचे ओझे कमी करणे हे आपले कर्तव्य आहे. माझे कर्तव्य मला चांगलेच माहित आहे, आणि कितीही वाटत असले ना तरी इतकी निर्दयी नाही मी. परंतु कुठल्याही युवकाला हो म्हणावे आणि आयुष्य उद्ध्वस्त करून घ्यावे. ताई अगं, आपण दशरथ काकांना ओळखत नाहीत का? ते आपल्याला अगदी घरच्यांप्रमाणे वागवतील. उगाच वेड पांघरू नकोस आणि स्वतःची फसवणूकही करून घेऊ नकोस. काकांचे ते दोन्ही भाचे कसे आहेत ना हे संपूर्ण गावाला चांगलंच माहित आहे. त्यांच्याविषयी न बोललेलेच योग्य आहे. ताई तू बस बस, शांत हो. ताई, इतका विचार नको करू. हे बघ, मी तुझी अवस्था समजू शकते. तुझ्या मनात नुकतीच प्रेमाची भावना जागृत झाली आहे, परंतु त्याचे भवितव्य काय असेल हे तुला देखील माहित नाही. आणि असे असताना स्वप्नांच्या मोहात वाहत जाण्यापेक्षा जे काळाच्या ओघात घडणार असेल, जे नियतीने ठरवलं असेल ते मान्य करणे योग्य आहे. असे नाही का वाटत तुला? असा प्रस्ताव स्वीकारण्यापेक्षा विहिरीत जीव देणे मान्य करेन मी. कदापि नाही. मला शब्द दे, वचन दे की तू हा वेडेपणा कधीही करणार नाहीस. ताई, आपल्यामुळे पिताश्रींना क्लेश होणे हे योग्य नाही. तुला जर हा विवाह मान्य नसेल तर मी काहीतरी करेल. तुला तुझ्या मनासारखे स्थळ मिळवून देण्यासाठी मी प्रयत्न करेल. तू तू काय करू शकणार आहे ह्यात? अगं, धनुष्यातून बाण सुटून गेला आहे तर कसा परत आणशील तू? ताई, मी माझ्या जीवाचे रान करीन, परंतु हे थांबवेन. तू आधी वचन दे, वचन दे की तू तुझ्या जीवाचे काहीही बरे वाईट नाही करणार. वचन दे ताई, वचन दे. वनिता, तुझ्या हातातली अंगठी कुठे आहे? दिसत नाही ते. खरीच कुठे गेली असावी?
युवराज, वैद्यराज, कशी आहे युवराजांची प्रकृती? स्पष्ट सांगायचे झाले तर युवराजांना झालेल्या जखमा या घातकच होत्या. रक्तस्त्राव देखील पुष्कळ झाला होता आणि त्या श्वापदाच्या नखातील विष त्यांच्या पूर्ण शरीरभर भिनू लागले होते. परंतु आनंदाची वार्ता म्हणजे त्या विषाचा प्रभाव निष्प्रभ करणारे आयुर्वेदिक उपचार युवराजांवर तत्क्षणी झालेले होते. आणि युवराजांकडे पाहून असे दिसते की वनामध्ये औषधी वनस्पतींचे लेप कोणीतरी यांच्या जखमेवर लावलेले होते, जेणेकरून या जखमा त्वरित भरून येतील आणि त्यात आपल्याला यश प्राप्त झालेले आहे. आदित्य राणूबाईची कृपा. सजग, तुझे प्रसंगावधान कौतुकास्पद आहे. तू जर हे कृत्य इतक्या तत्परतेने केले नसते तर युवराजांचे प्राण. नाही राजमाता, आपण असा विचार देखील करू नये. युवराजांची प्रकृती सुधारती आहे यात आपल्याला आनंद आहेच, पण याचे श्रेय माझे निश्चितच नाही. म्हणजे युवराजांचे प्राण 2 युवतींनी वाचवले. कोण होत्या त्या? त्यांचा यथासांग गौरव करण्यात येईल. क्षमा असावी राजमाता, परंतु युवराजांच्या चिंतेमध्ये आणि त्या श्वापदाच्या शोधामध्ये त्यांची चौकशी करणे आम्हाला सुचलेच नाही. सुचले नाही? अरे, सामान्य शिष्टाचार आहेत. माझे मन त्या दोघीच भेटण्यास उत्सुक झाले आहे. कुठे असतील त्या? पिताश्री, आम्हाला नक्की समजेल का काय घडले आहे? आता ही तणावपूर्ण शांतता सहन होत नाही. काय ते एकदाचे सांगून टाका. बर, सांगतो. त्या दिवशी वनातून प्रवास करत असताना विश्रांतीसाठी मी एका वृक्षाचा आधार घेऊन विसावलो आणि तेव्हा मला दिसले आणि माझा यावर विश्वास बसला की देवी आदित्य राणूबाईच्या या व्रताचा आपल्याला निश्चितच आशीर्वाद लाभेल. आणि त्या व्रतासंबंधीच माहिती देण्यासाठी मी घरी परतलो. परंतु तुमचे दर्शन होण्याआधी मला दशरथ भेटला आणि त्याने हा विवाहाचा प्रस्ताव मांडला. पिताश्री, आपण आता ज्या व्रतासंबंधी आम्हाला माहिती दिली, ज्या व्रताचा आपल्याला साक्षात्कार झाला, आम्ही देखील त्याचा आदरच करतो आहोत. परंतु आता चालून आलेले हे स्थळ स्वीकारलेच पाहिजे असा त्याचा अर्थ होत नाही ना? अगं, हा साक्षात आदित्य राणूबाईचा आशीर्वाद आहे आणि त्या देवीनेच मला सांगितले की तुम्हा दोघींचा विवाह निश्चितच होईल. आणि त्या पश्चातच आपल्याकडे चालून आलेले हे पहिलेच स्थळ आहे. आणि जर आपण हे स्थळ नाकारले तर त्या देवीचा आशीर्वाद आपण नाकारतो आहोत असा त्याचा अर्थ नव्हे का? वनिता, नाही नाही पिताश्री, नाही, असा त्याचा अर्थ मुळीच होत नाही. कारण आपणास जो आशीर्वाद प्राप्त झाला त्या पश्चात आपल्याकडे आलेले हे प्रथम स्थळ नाहीच. काय? हे काय सांगते आहेस तू? सत्य तेच कथन करते आहे मी. कारण प्रथम स्थळ तर आम्हाला भेटले अरण्यात. ते स्थळ नाकारणे म्हणजेच आदित्य राणूबाईंचा वसा टाकून देण्यासारखे होईल पिताश्री. ताई, अगं काय बोलते आहेस तू? हे सगळे तुझ्या मनाचे खेळ आहेत. थांबा थांबा, तुम्ही दोघी काय बोलता आहात हे मला समजत नाहीये. कोण भेटले तुम्हाला अरण्यात? काय घडले?
पिताश्री, आम्ही तुम्हाला शोधण्यासाठी वनात गेलो होतो तेव्हा आमचा संपर्क राजकुमार प्रज्योत आणि त्यांचे सेवक सजक यांच्याशी झाला होता. राजकुमार जखमी झाले होते. त्यांना जीवनदान मिळावं म्हणून आम्ही आमच्या परीने प्रयत्न केला आणि आम्हाला त्यात यश देखील लाभले. इतकेच काय ते घडले. परंतु ताई मात्र इतकेच घडले? अगं, मृत्यूच्या दाढेत असलेल्या राजकुमारांना जीवनदान देणे ही काय सामान्य घटना वाटते तुला? आणि त्यांच्या सहवासात तू नव्हतीस, मी होते. मी त्यांच्या स्पर्शात, त्यांच्या दृष्टीत प्रेम अनुभवले आहे. ताई, हे सगळे मृगजळ आहेत आणि तू स्वतःचीच त्यात फसवणूक करून घेत आहेस. एका साधारण प्रसंगाला आपण विवाहस्थळ कसे समजू शकतो? पिताश्री, तुम्हीच सांगा, तुम्हाला काय पटते आहे ते? शांत व्हा पुत्रीनो. आता माझं ऐकून घ्या. आपण माझे ऐकून घ्या. माझा विवाह त्या राजकुमार प्रज्योत यांच्याशी हो अथवा न हो, परंतु मी त्या दशरथ काकांच्या भाच्यांशी विवाह करणार नाही. त्यापेक्षा अविवाहित राहणे योग्य समजेन मी. सरिता, असा टोकाचा निर्णय घेणे तुला शोभत नाही. मी तुला तुझे मत मांडू दिले आणि आता त्यावर अंतिम निर्णय मी सांगणार आहे. खरे तर हा प्रसंग पेचात टाकणारच आहे. एकीकडे असे वाटते की सरिता म्हणते त्यात तथ्य असेल आणि देवाच्या मनातही तेच असेल, तर आपला संबंध राजकुमार प्रज्योत यांच्याशी जुळून येईल. आणि दुसरीकडे असेही वाटते की हे सारे अशक्यप्राय आहे. हे घडणे असंभव आहे. आपण किती सामान्य आहोत राजघराण्यासमोर. आणि दुर्दैवाने राजकुमार प्रज्योत यांच्याशी आपले संबंध जुळले नाहीत, तर मात्र मी जे सांगेन तसेच घडेल. दशरथाच्या भाच्यांशी तुम्हाला विवाहबद्ध व्हावे लागेल. माऊली, कुणीही कितीही प्रयत्न केले तरी न कोणी सूर्याला थांबवू शकत ना त्याच्या तेजाला. सत्याच्या प्रकाशाची सुद्धा गोष्ट अशीच असते माऊली, अशीच असते. सत्याचा मार्ग सापडायला असत्याची भली मोठी काळरात्र सहन करावीच लागते. परंतु सत्याची शक्ती ती एवढी प्रखर असते की ती असत्याच्या अंधकारावर मात करतेच आणि नवी सकाळ निश्चितपणे उजाडते. गरज असते ती स्वबळावरील विश्वासाची. तो दिवा आपण कायम जिवंत ठेवला पाहिजे. बघूया आपल्या कथेतील महादेव आणि त्यांच्या कन्या यांच्या आयुष्यातील अंधकार नाहीसा होतो का नाही. बघूया पुढील भागात. पण तोवर उतू नका, मातू नका, घेतला वसा टाकू नका.